नमस्कार, मी तुषार शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे सध्या जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी. खरं पाहिलं तर जालना जिल्हा हा एक प्रकारे आरक्षणाची क्रांतीभूमी मानलं जातं, कारण मराठा समाजाला सुद्धा याच भूमीतून आरक्षण मिळालेलं आहे आणि कुठेतरी आता या धनगर बांधवांचं सुद्धा आरक्षण अंमलबजावणी इथूनच होईल अशी अपेक्षा आहे. खरं पाहिलं तर धनगर समाज हा ऑलरेडी घटनेमध्ये परिच्छेद 2 मध्ये हा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आहे, परंतु त्याची अंमलबजावणी इथले राजकीय राज्यकर्ते करत नाहीत, करताना दिसून येत नाहीत. बरेच आंदोलन, बरेच मोर्चे आणि वेगवेगळे निषेध सुद्धा इथं व्यक्त केले गेले, परंतु त्याची दखल कुठल्याही सरकारने घेतली नाही. त्या पार्श्वभूमीवर आज इथं दीपक बोराडे नावाचे व्यक्ती आमरण उपोषण करतायत. उपोषणाचा 5वा दिवस आहे. त्यांची प्रकृती सुद्धा अत्यंत खालावलेली आहे. खरं पाहिलं तर त्यांची प्रकृती आता सध्या चिंताजनक आपल्याला वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवरून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या विभागातून इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आलेले आहेत, धनगर समाज बांधव आलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण सर्वप्रथम इथं एक वेगळी वेशभूषा करून आलेले वेशभूषाधारक जे आदिवासी समाजाचं वेशभूषा आहे ती वेशभूषा घेऊन आलेत. नेमकं त्याच्या मागचा काय उद्देश आपण त्यांना विचारू. काय नाव आपलं? माझा परशुराम मारुतराव गोरे, राहणार परतूर. परतूर. बरं, का आलात इथं तुम्ही परतूर या अंबडमध्ये का आलात? आरक्षणासाठी कित्येक वर्ष झालं आमचं आरक्षण प्रलंबित आहे, तरी या आरक्षणासाठी माझे शेळ्या, मेंढ्या, कोकरं मी शेतात चरून माझे मुलं बाळ त्यांच्या हवाली करून मी आज बोराडे साहेबाला पाठिंबा देण्यासाठी माझे मेंढर हे समजे राणा सोडे आणि मी इथं पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. काय नेमकं आपली वेशभूषा काय? एक घोंगडी दिसते, हातामध्ये तुमच्या छोटीशी खंजिरी दिसते, गळ्यामध्ये तो असूड आहे, चाबूक आहे. नेमकं ही वेशभूषा काय, कशा पद्धतीची? ही धनगर वेश आहे, याला धनगर वेश म्हणतात आणि पारंपरिक आणि जुनी परंपरा आहे. ही जे जशी आमची शेता रानात माळ रानात ह्या रानातून त्या रानात जायचं जर झालं तर ही आमची पारंपरिक वेशभूषा आहे. त्याच्यामुळे आम्ही पारंपरिक वेशभूषा मेंढरा मागा असू, शेळ्या मागा असू, कशा मागा असू, ही आमची पारंपरिक वेशभूषा आम्ही माळरानावर वापरत आहेत. बरं, नक्कीच. तर आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत. सर, कुठून आलात तुम्ही? काय नाव? मी लातूरहून आलेलो आहे. माझं नाव अनिल गोळेकर असं आहे. बरं, इथं येण्यामागचा मुख्य उद्देश काय? आपल्या कशा पद्धतीच्या मागण्या आहेत? कित्येक दशके झालं या ठिकाणी धनगरच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाहीये. या घटनेनं, या संविधानानं जे काही 36 या ठिकाणी 36व्या क्रमांकावर धनगर नावाचं एसटी ठिकाणी जात नमूद केलेली आहे, त्याचीच फक्त अंमलबजावणी करा असं म्हणून आम्ही गेली वर्षानुवर्ष लढत आहे. पण तरीही येथील सरकार किंवा येथील राज्य सरकारनं जाग येत नाही. आणि याच्यासाठी आम्ही या जालन्यामध्ये आमचे मल्हार दीपक भाऊ बोराडे साहेब यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही लातूरहून या ठिकाणी आलेलो आहोत. नक्कीच. तर माझ्यासोबत लातूरचे चंद्रकांत हजारे सुद्धा आहेत. ते सुद्धा बरेच दिवस उपोषण, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं, प्राणांतिक उपोषण केलं होतं. जवळपास 36 ते 37 दिवसाचं उपोषण त्यांनी 2024 या साली केलं होतं. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल सर, तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षण अंमलबजावणी करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, परंतु अद्यापर्यंत आपल्याला आरक्षण अंमलबजावणीचा आदेश किंवा GR काढला नाही. काय सांगता? हे सरकार आपली घोर फसवणूक करते का? हे सरकार आपली थट्टा लावते का? कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करा? नक्कीच या आधीचेही अनेक सरकार आली, प्रत्येकानं यशवंतराव चव्हाणापासून आपल्याला या ठिकाणी फसवण्याचं काम झालंय. त्याचीच री आपल्याला वाटलं की यशवंतराव चव्हाण यांचे जे पुढले वारसदार आहेत, मग ते शरद पवार असतील, त्यांनी आपल्याला, उलट मी तर म्हणतो की बारामतीमध्ये आपलं 60% मतदान या समाजात आहे, परंतु ह्या समाजाच्या जोरावर ते शरद पवार साहेब राजकारण करतायत. केंद्रीय मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, 4 वेळेस मुख्यमंत्री झाले, तरी त्यांना हा समाज दिसला नाही. मग कुठेतरी बारामतीला या ठिकाणी आंदोलन झालं, पुन्हा आपल्याला वाटलं की हे लोक आपले नाहीत. मग त्या ठिकाणी फडणवीस साहेब आले, त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते. मला म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही विरोधी बाकावर बसता त्यावेळेस तुम्हाला निवडून येण्यासाठी हा धनगर समाज तुम्हाला दिसतोय, आणि ज्यावेळेस तुम्ही निवडून येता त्यावेळेस तुमचे डोळे झाक का होते? याचं उत्तर द्या फडणवीस साहेब, याचं उत्तर द्या. नक्कीच. तर समाज बांधवाच्या भावना ह्या तीव्र होताना दिसत आहेत. समाज बांधव सध्या चिडलेल्या अवस्थेत आहेत. खरं पाहिलं तर या समाज बांधवाचा जर बांध फुटला तर या सरकारला आवरणं सुद्धा खूप मुश्किल आहे. माझ्यासोबत अजून काही समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल? आताच दीपक बोराडे यांनी 24 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. 24 तारखेच्या नंतरची भावना आपली काय असणार?
की आतापर्यंत पाहतो की आपण आम्हाला भारतीय संविधानामध्ये 36 नंबरला धनगरांना एसटीचं आरक्षण दिलेलं आहे आणि साहेबांनी सांगितलं की मी आता पाचवा दिवस आहे, 24 तारखेपर्यंत 8-9 दिवस होत आहेत. म्हणजे सरकार जर प्रत्येक लोकशाही मार्गाने आता ते शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे, परंतु सरकारला जर दंडशाहीची किंवा संविधान विरोधी किंवा ज्यावेळेस जाळपोळ होते, भांडणं होतात, तंटे होतात आणि त्यावेळेस जर जाग येत असेल तर हे अशोभनीय आहे. महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी तात्काळ यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत पंकजाताई मुंडे, यांचा वोटर आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत. त्यांची वोट बँक आम्ही आहोत. धनगर समाजाच्या जीवावर ते लाखो पंकजाताई मुंडे तर हाकेच्या पाठीमागे आहेत. हाकेचं मागणं आहे ओबीसी मधनं. मग हाकेकडे तुम्ही कसं बघता आणि या एसटी आरक्षणाच्या मागणीकडे कसं बघता? आम्ही या ठिकाणी हा जो लढा चालू आहे तो एसटी आरक्षणासाठीच आहे. हाके साहेब काय करतात, ते धनगर बांधव असतील, धनगर समाजातील असतील, परंतु त्यांची वैचारिक जी काही पातळी आहे किंवा त्यांचा जो लढा आहे तो ओबीसीसाठी लढतात. हा जो लढा आहे तो एसटी आरक्षण अंमलबजावणीचा आहे. त्यामुळे कुठेतरी या आरक्षणामध्ये फूट पाडण्याचं कुणी यासाठी प्रयत्न करू नये. हा जो लढा आहे तो एसटी आरक्षणाचा आहे. पंकजाताईने या काय म्हणतो लक्ष्मण हाके पंकजाताई फूट पाडतायत असं म्हणायचं आपल्याला? या फूट पाडण्याबद्दल आमचं मत नाही, परंतु पंकजाताई या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि आम्ही त्यांची वोट बँक आहोत. आम्ही बीड जिल्ह्यातले मतदार आहोत. त्या लाखो मतांनी आज जी परिस्थिती पाहिली तर लोकसभेवर त्या पडलेल्या आहेत आणि त्यांना राज्यसभेवर जावं लागलं. त्यांनी जर या ठिकाणी लक्ष दिलं नाही तर त्यांना कायमस्वरूपी विधानसभा आणि लोकसभेवर मुंडे बंधूंना कधीही काम करता येणार नाही. त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेवर जावं लागेल. या गोष्टीचा अल्टिमेटम त्यांनी लक्षात घ्यावा आणि या ठिकाणची जी काही पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी त्यांनी यायचंय आणि त्यांनी हे आंदोलन हाताळावं. तात्काळ त्या पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर राज्यामध्ये त्या मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी तात्काळ यासाठीची आरक्षणाची अंमलबजावणी आणि 24 तारखेच्या आत, तुम्ही 25 तारखेची वाट पाहू नका, 24 तारखेच्या आत आम्हाला एसटी आरक्षणाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते द्या. 25 तारखेला काय होईल ह्या मीडियाने किंवा कोणत्याही सरकारने याची वाट पाहू नये. खरं पाहिजे तर मीडियानं किंवा सरकारनं आमचा अंत पाहू नये. 24 तारखेच्या नंतर कदाचित आमचा बांध सुद्धा फुटू शकतो, अशा ही तीव्र भावना समाज बांधव इथं व्यक्त करताना दिसत आहेत. माझ्यासोबत अजून काही समाज बांधव आहेत. सर, कुठून आलात तुम्ही? काय नाव आहे आपलं? माझं नाव रामप्रसाद सतीश बर्डे, शिराळून आलो मी आणि लातूरमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्या आधी खूप आंदोलन झाले, उपोषण झाले, पण या सरकारनं दखल घेतली नाही. यावेळेस जर सरकारनं ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर ह्याचा आक्रोश होईल. महाराष्ट्रामध्ये विघ्न मोठ्या प्रमाणात संकट येईल आणि त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, नाहीतर समाजामध्ये तीड निर्माण होईल आणि जनतेचा आक्रोश कुठेतरी. एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील, जर आपल्या आरक्षण अंमलबजावणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर येणाऱ्या निवडणुकांवर आपला परिणाम होईल का? धनगर समाजाची वोट बँक जी आहे ती एका साईडला जाईल का? हो, नक्कीच. जर याने आरक्षण नाही दिलं तर असं होईल की धनगर समाज फक्त आपल्याच समाज बांधवांना मतदान करेल आणि भाजप नाही, शिवसेना नाही, कुठलाच पक्ष नाही. त्यामुळे आपल्याच माणसाला आपण मतदान करताल अशा प्रकारचा भेदभाव निर्माण होईल. त्यामुळे सरकारनं याची दखल घ्यावी आणि जर नाही दिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब तुमची खुर्ची खाली होईल, एवढं मी सांगतो. शेवटी मी अजून एका उपोषणकर्त्यासाठी जे काही पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल? कुठून आलात तुम्ही? काय नाव आपलं? मी लातूरवरून आलोय. माझं नाव आहे प्रशांत थोरात. मी आहे मराठा समाजाचा. बर एक मराठा समाज म्हणल्यानंतर थोडस आपल्या धनगर समाजाला मराठा समाजाचा सुद्धा पाठिंबा आहे हे सुद्धा म्हणावं लागेल. खरं पाहिलं तर आपण जो पाठिंबा दिलाय धनगर समाजासाठी, तर कशा पद्धतीचा पाठिंबा आहे, काय वाटतं आपल्याला? मला म्हणायचंय की धनगर समाज हा पहिल्यापासून आमच्या सोबत राहिलेला आहे. लहानपणापासून आम्ही धनगरासोबत राहिलेला आहे. आम्हाला कुठला काही नाही. पण धनगर समाज खरंच आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू व्हावं अशी आपली धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून एसटी या माध्यमातून संबंध मराठा समाज बांधवांना आपण काय संदेश द्याल धनगराच्या बाबतीत? सर्व मराठा समाजांना मी एवढंच आवाहन करू शकतो की सगळे आपले धनगर बांधव आहेत आणि त्यांना एसटी मध्ये आरक्षण मिळावं. नाही आरक्षण मिळालं तर काय करणार? सर, येत्या 25 तारखेला 24 तारखेला जे आंदोलन होईल ते देवेंद्र फडणवीस साहेबांना हे कळून जाईल की हे धनगर समाज हे कुण्या रूपानं आणि कुण्या रूपानं हे आंदोलन करेल हे ते सांगता येणार नाही त्यांना, किंवा ज्या रूपानं हे आंदोलन होईल येत्या 24 तारखेला तर होता होईल तेवढं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
नक्कीच तर खरं पाहिलं तर कोर्टाने सुद्धा एक असा निर्णय दिला होता की खिल्लारी कुटुंबियाचे जे 6 प्रमाणपत्र आहे छत्रपती संभाजीनगर मधले ते 6 प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. ते 6 प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर धनगर एसटी आरक्षणाचा मार्ग सुद्धा मोकळा होणार होता. परंतु या समाजकर्त्याच्या या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळं इथं समाज जो काही धनगर समाज आहे हा समाज वंचित राहताना आपल्याला दिसतोय. खरं पाहिलं तर या समाजाची क्रूर चेष्टा या राज्यकर्त्यांनी लावलेली आहे. इथं राज्यामध्ये जर बघितलं तर एनटीचं आरक्षण आहे, देशामध्ये जर केंद्रात पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण आहे आणि घटनेमध्ये जर पाहिलं तर मात्र एसटीचं आरक्षण आहे. नेमकं 3 आरक्षण लागू करून या समाजाची क्रूर चेष्टा या सरकारनं लावली आहे का? या राज्यकर्त्यांना नेमकं या धनगर समाजाकडून काय अपेक्षित आहे? धनगर समाज जर आक्रमक झाला तर उद्या येणाऱ्या परिणामांना कोण जबाबदार आहे हा मोठा प्रश्न या अंबडमधून या संबंध महाराष्ट्रामधून इथं उपस्थित होताना दिसतंय. खरं पाहिलं तर या जालना जिल्ह्यामध्ये ही आरक्षणाची अंमलबजावणीची ठिणगी पेटलेली आहे. ही ठिणगी शांत होणार का? या ठिणगीला शांत करणार का? हे मात्र आपल्याला सरकारकडे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, अंबड, जालना.